छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उपबाजार आळेफाटा या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी त्या ठिकाणी त्याच्या मालाला बाजार नसल्यामुळे या ठिकाणी पिडलेला आहे। आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफाटा या ठिकाणी जो कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आता पुढे काय निर्णय घ्यायचा या संदर्भामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, पारनेर, शिरूर या पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काळेसाहेब असतील, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती आंबेगाव माजी सभापती देवदत्त निकम साहेब आहेत, उपसभापती दोन्ही काळे साहेब आहेत, त्याचप्रमाणे चौगुले साहेब आहेत, थोरात साहेब आहेत, आमचे मंगेश अण्णा काकडे शेतकरी संघटनेचे रमेश अण्णा शिंदे, त्याचप्रमाणे संजीवभाऊ उज्ज्वल असतील, योगेश तोडकर असतील आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधव कुणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल तर ती दिलगिरी व्यक्त करतो। परंतु सूरजभाऊ वाजगे या ठिकाणी उपस्थित आहे, बांगर साहेब तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी हमीभाव भेटला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी बाजार भेटला पाहिजे। त्याला जर बाजारभाव भेटला नाही तर शेतकरी आज त्या ठिकाणी जमिनीमध्ये गाडला जाईल आणि शेतकऱ्याला गाडायचं काम खरं तर सरकारने या ठिकाणी आता चालवलेलं आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला आता चांदवड त्या ठिकाणी आम्ही आंदोलन पुकारल्यानंतर 2 दिवसापूर्वी निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंचर या ठिकाणी आंदोलन केलं काळेसाहेब आणि त्या दिवशी संध्याकाळी रोहितदादा चांदवडमध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं। त्या दिवशी संध्याकाळी फसवा बीजेपी सरकारने काढला, सरकारच हे फसवय आणि शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतंय। तिथला शेतकरी महाराष्ट्रातील शेतकरी, तिथं जो कांदा आहे तोच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आहे, तिथं जो शेतकरी तोच महाराष्ट्रामध्ये आहे। मग तिथल्या कांद्यासाठी तुम्ही जर त्या ठिकाणी पहिल्यांदा 12 रुपये 30 पैशाचा विहार काढता, नंतर 15 रुपये 80 पैशाचा विहार काढता, तर तुम्ही त्या ठिकाणी कांदा का खरेदी करत नाही? आत्ताही तुम्हाला सांगतो इथं व्यापारी कोण कोण आहेत, किती व्यापारी आहेत इथं? तुम्ही कुठेही सरकारने तुमचा कांदा किंवा कुठल्या शेतकऱ्याचा कांदा हमी भावाप्रमाणे खरेदी केला? आता त्यांनी काढलेल्या GR प्रमाणे केलाय का? कोणाचा कांदा, कुठल्या शेतकऱ्याचा? व्यापारी तुम्हाला काही इथं सांगितलंय का सरकारने GR दिला का याप्रमाणे तुम्ही कांदा खरेदी करा? नाही सांगितलं। मग हे सरकार फसवय का? फसवलंय ना, शेतकऱ्याला फसवलंय ना। तुम्ही व्यापारी आहात, तुम्हाला GR दिला का त्यांनी या पैशाने कांदा खरेदी करा? नाही दिला, म्हणजे तुम्हाला फसवलंय। तुम्हाला तर फसवलंय, शेतकऱ्याला फसवलंय, म्हणजे शेतकऱ्यासमोर त्या ठिकाणी नुसतं गाजर टांगायचं काम हे सरकार करतंय। परंतु सरकारला विनंती आहे, तुम्ही या ठिकाणी आम्हाला फसवण्याचं काम केलं, तुम्ही आम्हाला जर शेतकऱ्याला जर मातीत गाडायचं काम करीत असाल तर शेतकरी तुमचं सरकार मातीत गाडल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा। या ठिकाणी आता सर्व बाजार समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, शेतकरी संघटनेचे आहेत, शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। सरकारने दिलेल्या बाजार भावाप्रमाणे व्यापारी तुम्हाला सांगतो, आता विनंती करून सांगतो, 15 रुपये 80 पैशाच्या खाली कुणी जर लिलाव जर केला तर त्याची गाठ या शेतकऱ्यांची देण्यात ठेवा। एकाने त्या ठिकाणी 15 रुपये, आमची मागणी तर 3000 रुपयाची, 30 रुपये कांद्याला प्रति किलो त्या ठिकाणी बाजार भेटला पाहिजे। 2 वर्षापूर्वी तुम्हाला सांगतो काळेसाहेब त्यांनी कांद्याला अनुदान जाहीर केलं, पणनचे अधिकारी देशमुख साहेब त्यांच्या सांगते वेळोवेळी त्या ठिकाणी पाठपुरावा केला, सरकारला ते सुद्धा अनुदान त्या ठिकाणी देता आलेलं नाहीये। पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्याशी त्या ठिकाणी वेळोवेळी संपर्क केला, एवढंच नाही तर त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो। कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र त्या ठिकाणी चालू झालं पाहिजे, त्यासाठी तुमच्या संगती संपर्क केला, तुमच्याकडून आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही मिळाला असो, पण कवडे साहेब आहेत त्या इथं, कवडे साहेबांना विचारा, स्वतः पणन संचालकांनी त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली देशमुख साहेबांची, तिथून सूत्र हलवली, जुन्नर तालुक्यामध्ये सोयाबीन केंद्र चालू झालं पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी होती। आताही शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी हमीभाव भेटला पाहिजे। आम्ही तुमचे भीक मागत नाही, तुम्ही आम्हाला कुठलंही अनुदान देऊ नका, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी बाजारभाव द्या,
ही आमची त्या ठिकाणी आग्रही मागणी आहे. तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी फसवण्याचं काम करा. आता तुम्हाला फक्त आम्ही या ठिकाणी विचार विनिमय करण्यासाठी बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे, परंतु आम्हाला त्या ठिकाणी घाट्याचा धंदा हा फक्त शेतकऱ्यांनीच करायचा आहे. हे कुणाचं काम नाही. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये चौगुले साहेब तुम्ही सांगा, 10 वर्षापूर्वी खताची गोण कितीला होती? 500 रुपयाला होती. त्यावेळेस हे कांदा त्या ठिकाणी 20 रुपये 25 रुपये विकला जात होता. आज खताची गोण 24 घ्यायला गेलं तर 2200 ते 2500 रुपये त्या ठिकाणी हे आहे. आणि कांदा किती रुपयांनी जातोय? तेव्हा 25 रुपयांनी जात होता 10 वर्षापूर्वी, आता तो 9-10 रुपयांनी जातोय. सरकारने ही थट्टा चालवली आहे जाणीवपूर्वक. मी तर म्हणे जाणीवपूर्वक मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान साहेब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्यांची थट्टा करण्याचं काम करतायत. तुम्ही जर या शेतकऱ्यांची जर थट्टा करीत असाल तर तुम्हाला सांगतो, आता उर्वरित काळामध्ये तुम्हालाही फिरायचं आहे, पुढे निवडणुका आहेतच आहे. तुम्ही जर आमच्या शेतकऱ्याच्या ठिकाणी थट्टा करत असाल तर जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला, जुन्नर तालुक्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठल्याही मंत्र्याला त्या ठिकाणी फिरून देणार नाही. त्या ठिकाणी कांद्याने जोडून काढू, ही आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे. ही तळमळ बोलते. आम्ही ज्यावेळेस कांदा रात्रंदिवस कष्ट करून पिकवतोय, आम्हाला हमीभाव भेटत नाही, आम्ही आमच्या मुलांचे कुठल्याही ते प्रकार शिक्षणाचे पैसे भरू शकत नाही. एवढंच नाही तर अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या पत्नीचे सौभाग्याचे अलंकार त्या ठिकाणी गहाण ठेवलेत, त्यांचं व्याज सुद्धा त्या ठिकाणी भरू शकत नाही. त्यामुळे सरकारला विनंती आहे, आपण शेतकरी या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने पुढे या. तुमच्या काय भावना आहेत त्या ठिकाणी मांडा. एक दिवस कांदा मार्केट बंद ठेवलं तरी काय फरक पडणार नाही. काही तुम्हाला सांगतो, 4-4 महिने कांदा आपल्या त्या ठिकाणी बाराख्यांमध्ये राहतो. एक दिवसांनी काही फरक पडणार नाही. जोपर्यंत सरकार या ठिकाणी हमी भावाची घोषणा करत नाही, आमच्या कांद्याला जो कांदा विकला गेलेला आहे मार्केटमध्ये त्याला जोपर्यंत 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देत नाही, ज्या आमच्या ज्या विविध मागण्या आहेत तोपर्यंत सरकार पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कुठलेही निलाव किंवा कुठलेही शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या आगेत जर एखादा व्यापारी जात असेल तर तेही या ठिकाणी खपून घेतलं जाणार नाही. तर कुणी जर असा आगाऊपणा कुणी करू नये. सर्वांनी शेतकऱ्यांच्या बरोबर राहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांमुळे मार्केट कमिटी, शेतकऱ्यांमुळे व्यापारी, शेतकऱ्यांच्या जेव्हा शेतकऱ्यांनी जर माल जर पिकवला नाही, बाजारपेठेत गेलं नाही तर शहरातले लोक काय खातील? दूध पाठवलं नाही तर काय पितील? हे सरकारने विचार करावा आणि आमच्या मागण्यांचा या ठिकाणी विचार करून आम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करावं. यानंतर शेतकरी किंवा बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.